नमस्कार, बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही ठळक बातम्यांवर। टीम इंडियाच्या विजयाचे कोल्हापुरात जंगी सेलिब्रेशन। विभागीय आयुक्तांची जालन्याच्या पासोडी येथील घटनास्थळाला भेट। यवतमाळच्या लोहारा पोलीस ठाण्यातून चोरटा पसार। आणि पुण्यातील कोंढव्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडून दुकानातील वस्तूंची तोडफोड। नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। ठळक बातम्यांनंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। टिप्पर मधील वाळू पत्राच्या शेडवर ओतल्याने शेड तुटून त्याखाली झोपलेल्या 5 मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना जालन्याच्या जाफराबाद मधील पासोडी येथे घडली आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी पासोडी येथील घटनास्थळाला भेट देऊन पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेतलाय। तसेच यावेळी विभागीय आयुक्तांनी डावरगाव आणि गारखेडा येथील वाळू घाटांना देखील भेट दिली आहे। तालुकास्तरीय महसूल आणि पोलीस प्रशासनाने तालुक्यांमध्ये अवैध वाळू उत्खनन आणि वाळू वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी रात्री आणि दिवसा बैठे पथक स्थापन करून संयुक्त कारवाई करावी अशी यावेळी सूचना आयुक्तांना दिली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। फेब्रुवारी महिन्यातच मनपाकडून 330 तर खासगी टँकरच्या 900 फेऱ्या होत असल्याने पाणी टंचाईची समस्या आवासून उभी आहे। ज्या वसाहतींमध्ये जलवाहिनीने पाणी पुरवठा होत नाही त्या वसाहतींमध्ये महापालिकेच्या टँकरच्या फेऱ्या 330 पर्यंत पोहोचल्यात, तर खासगी टँकरच्या फेऱ्यांची संख्या ही जवळपास 900 पर्यंत पोहोचली आहे। टँकरच्या पाण्यावर अर्ध्या शहराला दरमहा लाखो रुपये खर्च करावे लागतात, त्यामुळे खासगी टँकर लॉबीची देखील चांदी झाल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस रेकॉर्डवर 7 वर्षांपासून फरार असलेल्या अट्टल चोरट्याला एलसीबी पथकाने शनिवारी अटक केली होती। त्याच्या नावाचं अटक वॉरंट देखील निघाला होता, तर या कारवाईनंतर आरोपीला लोहारा पोलिसांच्या ताब्यात देखील देण्यात आले। रात्री 11 वाजता आरोपीला लॉकअप करण्यासाठी घेऊन जात असताना त्याने झटका मारून पोलीस ठाण्यातून धूम ठोकली आहे। बबलू तायडे राहणार शिवाजीनगर लाहोरा असे पसार झालेल्या आरोपीचं नाव आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहाडी येथे कारवाई करत गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडलाय। या ट्रकमध्ये 16 गोवंश जातीची जनावरं निर्दयतेने दाटीवाटीने चारा पाण्याविना कोंबून वाहतूक केली जात असल्याचं आढळून आलंय, तर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जनावरं आणि ट्रकसह जवळपास 31 लाख रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केलाय। बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतरची ही एक महत्त्वाची बातमी पाहूया। पुण्याच्या कोंढव्यातील एका स्नॅक्सच्या दुकानातील वस्तूंची वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडून तोडफोड करण्यात आली आहे। स्नॅक्स दुकानात चकना, पाण्याची बॉटल व ग्लास विकू नका असे वारंवार सांगून देखील या वस्तूंची विक्री केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र मी कोणताही अवैध धंदा करत नाही, तरीही दुकान उघडायचं नाही असा दम पोलीस देत असल्याचं दुकान मालकांनी सांगितलंय।
शिवाजी मुकडे. माझा खोंडव्यामध्ये वाईन शॉपचे शेजारी बेळ फरसांचा व्यवसाय आहे उदरनिर्वाहासाठी. तर काल खोंडवा पोलीस स्टेशनचे साहेब येऊन तिथे आमचे दुकान बंद करण्यास सांगितले. त्याचे कारण विचारता त्यांनी काहीच सांगितलं नाही, उत्तर दिलं नाही. बंद करा दुकान हे उत्तर दिलं. आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यानंतर 7 वाजता सदर ही घटना घडली. त्यानंतर आम्हाला कमीत कमी 11 वाजेपर्यंत बसवून ठेवलं, समज दिला, खटला भरला. त्यानंतर आम्ही आज सकाळी परत शनिवारी सकाळी साहेबांना भेटायला गेलो, तरी ते म्हणतात की उघडायचं नाहीये. आमचा उदरनिर्वाह त्याच्यावरती आहे. माझे मुलं बाळ आहेत, वडील आहेत, सांभाळायच कसं. जालना महानगरपालिकेकडून अनधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. तर या मोहिमेअंतर्गत 450 अनधिकृत नळ कनेक्शन धारकांना जालना महानगरपालिकेने नोटीस पाठवली आहे. नोटीस पाठवण्यात आलेल्या संबंधितांना 7 दिवसात दंड भरून आपले नळ कनेक्शन अधिकृत करून घ्यावे अशी सूचना महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तुळजापूर शहरातील तुळजाई नगर परिसरात चोरांनी एकाच रात्री 4 घरं फोडली आहेत. चोरी करणारे 4 चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. तर तुळजापूर शहर तीर्थक्षेत्र असल्यामुळे शहरात भाविकांची व स्थानिकांची वर्दळ नेहमीच असते. चोरांचे शहराबाहेरील कॉलनीत दरोडा टाकण्याचं सत्र चालूच आहे. पोलीस प्रशासनाने या चोरांच्या सत्रावर वेळीच आळा घालून चोरांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी येथील नागरिक करतायत. हे दिलीप चव्हाणच्या गाडीचे टायर वगैरे चोरलेला 3 ते 4 दिवसाला दररोज ह्या चोरांचा धुमाकूळ इकडे चालू आहे. कसल्याही प्रकारचं नियंत्रण आहे, पोलीस स्टेशनचं लक्ष नाहीये. नेमकं इथल्या भागातील लोक भीतीनं परेशान आहेत. बरं, कसल्याही प्रकारचं संरक्षण असल्यामुळे लोकांना आपल्या आपल्या जीवाची काळजी वाटत आहे. उपाय काय करायचं? उपाय काय आता पोलीस खात्यानं जरा संरक्षण देणं गरजेचं आहे. समाजाने एकत्र येणं गरजेचं आहे. बरं, कॉलनीमध्ये सगळ्या लोकांनी आता आपलंच गस्त, आपलं संरक्षण आपणच करायची वेळ आता आलेली आहे. होय सर. आम्हाला तर आता आमच्या संरक्षणात गस्त घालायची वेळ येणार आहे. होय सर. हे जे पोचलेत शासनाने हे काही संरक्षण देऊ शकत नाहीत. खरं आहे. त्यामुळे आता जनतेनं आपलं संरक्षण आपणच करायचं. स्वतः संरक्षण त्यामुळे आम्ही आमच्या लोकांची बैठक घेऊन आता आम्हीच आमच्या रातपाळ्या लावून घेणार आहोत. बरं, आम्ही आमच्या जीवाचं संरक्षण आम्हीच करायचं आता ठरवलं. शासन तर करत नाही. खरं आहे. आणि प्रशासन करत नाही. आणि लोकप्रतिनिधी सगळे हवेतले आहेत. कुणीही जनतेला इथं वाली नाहीये. दररोज 2-4 वर्षाला या चोऱ्या चालूच आहेत. बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत आणि ही एक महत्त्वाची बातमी पाहूयात. जळगावच्या शाहूनगर मध्ये एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. एमडी ड्रग्जची एका तरुणाकडून विक्री केली जात असल्याची माहिती जळगाव शहर पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसारच पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे. सरफराज जावेद भिस्ती असं या तरुणाचं नाव आहे. त्याच्याकडून 5,34,000 किमतीचे जवळपास 53 ग्राम एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. काल जळगाव शहर पोलीस स्टेशन मधील पोलीस हवालदार आनंद निकुम प्रफुल्ल दांडे या 2 अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली होती की शाहूनगर परिसरामधील एक इसम हा एमडी ड्रगचा विक्री करतो.
त्या अनुषंगाने स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल भवारी यांनी कार्यकारी दंडाधिकारी पंच यांच्या साहाय्याने जो संशयित इसम होता सरफराज जावेद बिस्ती शाहूनगर याच्या घरी तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये आपल्याला 53 ग्रॅम 40 मिलीग्रॅम असं MD मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे. त्याची किंमत सुमारे 5,34,000 आहे. हा MD मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 64/25 NDPS ॲक्ट कलम 8B 21G 22 आणि 27 या कलमान्वये त्या संबंधित इसम सरफराज जावेद बिस्ती याच्यावर गुन्हा दाखल केलेला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला आता कोर्टामध्ये प्रोड्यूस करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. भंडाराच्या तुमसर तालुक्यातील बावनथडी नदीचं पात्र वाळू माफियांनी अक्षरशः पोखरून काढलंय. वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा करून त्याची वाहतूक होत असल्याने नदी पात्रातील पंप हाऊस उघडं पडलंय. परिणामी भूगर्भातील जलसाठ्यावरही याचा विपरीत परिणाम पडल्याने फेब्रुवारी महिन्यातच बावनथडी नदीचं विस्तीर्ण पात्र कोरडं ठोक पडलंय. यामुळे महाराष्ट्रातील 48 गावांसह मध्य प्रदेशातील काही गावांना येत्या उन्हाळ्यात भीषण जलसंकटाला तोंड द्यावं लागणार आहे. मी सध्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्याला जोडणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील बावनथडी नदीच्या तीरावर आहो. आपण बघू शकता या नदीच्या विशाल पात्र भंडारा जिल्ह्याला हे जीवनदायिनी म्हणून ठरणारी बावनथडी नदीचे पात्र फेब्रुवारीतच कोरडे पडलेले आहे. नदीपात्रात केवळ आता खुरट्या वनस्पती आणि खड्डे शिल्लक राहिलेले असून संपूर्ण नदी ही रेती तस्करांनी पोखरलेली दिसल्याचे चित्र दिसून येत आहे. या दोन्ही राज्यात नदीला अर्ध्या सीमांकन ठरवून दिलेले आहे आणि दोन्ही राज्यातील रेती तस्करांनी या नदीला संपूर्णतः पोखरून काढून संपूर्ण रेती साठा हा काढलेला आहे आणि या फेब्रुवारी महिन्यातच पाण्याच्या टंचाईचा सामना या 48 गावांना करावा लागणार आहे. या रेती तस्करांवर आणि या होणाऱ्या जलसंकटावर आता प्रशासन काय पाऊल उचलणार आहे हे बघण्यासारखं आहे. नितीन गुथे, न्यूज अनकट, भंडारा. बातमीपत्राच्या अखेरीस एक आनंदाची बातमी क्रीडा विश्वातून. भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर कोल्हापुरात जोरदार जल्लोष करण्यात आलाय. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजारो क्रिकेट प्रेमींनी एकत्र आनंदोत्सव साजरा केलाय. हातात तिरंगा, भगवा ध्वज आणि किंग कोल्हीचे फोटो घेत कोल्हापूरकरांनी फटाक्यांची आतिषबाजी केली आणि दरम्यान ढोल ताशांच्या निनादावर ठेका धरत कोल्हापूरकरांनी भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून सोडला. माझं नाव निरंजन इंद्रराव जाधव आहे आणि जसं रायव्हलरी आपण बघत असते इंडिया पाकिस्तानची त्याप्रमाणेच आपल्याला मॅच झालेली आहे. पण काय झालेलं होतं की मागच्या चॅम्पियन्स ट्रॉफीला 3 वेळा पाकिस्ताननं आपल्याला मात दिलेली होती. यावेळी सुद्धा तसंच काहीतरी वाटत होतं पण त्याच्या अगदी उलट झालेलं आहे. आणि कोल्हापुरात तुम्ही जसं बघताय की जल्लोष हा इंडिया आणि पाकिस्तानचा, आपण एक वेळ वर्ल्ड कप नाही जिंकलो तर चालते पण पाकिस्तानला बीट करायलाच पाहिजे असा जल्लोष असते. आणि आपण बघताय मागे शिवाजी चौकात प्रत्येक जण घरातनं येऊन इथं जल्लोष करत असते. अगदी बालचमू पासून ते अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत इथं जल्लोष चालू आहे. आणि मला वाटतं की ही जर परफॉर्मन्स राहिली तर आपण एक वर्ल्ड कप हा आपण चॅम्पियन्स ट्रॉफी आहे ते आपण नक्कीच जिंकू शकतो. यासह बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.